कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमची सहचारिणी म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही? आणि मग मी ठरवलं, नाही, निवास जर एवढं करताय तर मी हरून कसं चालेल? मलाही त्यांच्याबरोबर जिद्दीने उभं राहून या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागणार। मग काय, दुसऱ्या दिवशी सिद्धूच्या मदतीने नोकरी शोधायला बाहेर पडले आणि देवाच्या कृपेने पटकन नोकरीही मिळाली। हे त्याच कामाचे पैसे आहेत। तुम्ही बोला ना। काय बोलू मी यावर लक्ष्मी? अगं माझं नशीब थोड म्हणून तुझ्यासारखी बायको मला मिळाली। खरंच सांगतो, माझी अचानक नोकरी गेली, कंपनीने काढून टाकलं कामावरून। तुला खूप काळजी वाटेल म्हणून ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली। नंतर रिक्षा चालवायला लागलो, नोकरी गेली तेव्हाच मला सगळं सांगायचं होतं। मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली, रिक्षा चालवायला लागलो। फक्त मनात एवढंच होतं की माझ्या लक्ष्मीला त्रास नको व्हायला। खरंच इतका करते ती घरासाठी, तिला माझ्यामुळे अजून काळजी नको वाटायला। पण तुला हे सगळं जेव्हा कळलं तेव्हा सुद्धा न खचता शांतपणे तू धीरानं सगळ्याला सामोरी गेलीस। आणि आता तर माझ्या बरोबर माझी सहचारिणी म्हणून तू तू हे करतेस लक्ष्मी। आपण वेगळे आहोत का? लक्ष्मी आणि श्रीनिवास एकच आहे। मला कधी असं अंतर देऊ नका, असं परख करू नका। काय बोलतेस तू लक्ष्मी? कुठल्याही संकटात आपण एकत्र आहोत, एक आहोत आणि सगळ्या गोष्टींना आपण एकत्र सामोरं जाणार आहोत। जाणारच आहोत, पण असं परत कधी बोलू नकोस आणि विचारही करू नकोस लक्ष्मी। अगं ही माझी महिनाभरची कमाई। निवास, किती पटकन तुम्ही नवीन गोष्टीला सामावून घेतलंय। या वयात येऊन आयुष्यात इतका मोठा बदल किती सहजपणे तुम्ही स्वीकारला। तुमचं इतकं कौतुक वाटतंय ना मला। लक्ष्मी, तुझ्या मनावरचं ओझं उतरलं खरंच। खरंच मोकळं वाटतंय मला, खूप मोकळं वाटतंय। पैसे पैसे हे पैसे कोणाचे आहेत? कोणाचे म्हणजे? यांच्या हातात आहेत त्यांचेच। त्यांचे आहेत का माझे आहेत? अरे मेडायस का तू? काय बोलतोयस तू? अरे तुझे बाबा अजूनही नोकरी करतात, माहितीये ना तुला? संतोष, कष्टाची कमाई आहे माझी। खूप मेहनत केली आहे मी हे पैसे मिळवायला। तेव्हा काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू। माझे पैसे हरवलेत। अरे काय बोलतोयस तू? कुठले पैसे? हरवलेत? आई, बाबा, जान्हवी जयंत आले, बाहेर या लवकर। काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस। आणि बाहेर पाहुणे आहेत आता, तेव्हा जरा गप्प बस। हा विषय काढायचा नाही काही। चल लक्ष्मी, चल। माझेच पैसे असणार आहेत, माझ्यापासून लपवतायत। माझे पैसे घेतले त्यांनी। जयंत, जानू, कसं आहेत ते दोघं? कसे आहात? एकदम मजेत आई। हॅपी बर्थडे बर्थडे बॉय। जानू, बर्थडे बॉय काय, बर्थडे मॅन तरी म्हण। हॅपी बर्थडे बाबा। थँक्यू थँक्यू। अरे अरे असं बस सुखी बस राहा। बस बस। आज बाबांचा बर्थडे आहे, यासाठी सकाळपासून जानू इतकी एक्साइटेड आहे की विचारूच नका। हो ना, बाबांच्या बर्थडेची एक्साइटमेंट बघून जयंतने माझ्यासाठी ही नवीन साडी आणली। अरे वा,
खूप सुंदर साडी आहे बाळा. अरे हे बरं आहे, वाढदिवस माझा आणि गिफ्ट तुला. हं? बाबा चला सगळे अय्या अय्या इट्स केक टाइम. आई किती सुंदर. वाव किती छान आहे ते. हो हे बघ. हो. बाबा हं? आणि हा स्पेशल केक तुमच्यासाठी कुणी आणलाय माहितीये? कोणी ग? तुमच्या लाडक्या धाकट्या लेकीनी. जानू, तू आणलाय सखी? आपल्या जानूची पसंती नेहमीच चांगली होती नाही का? खूप छान. जयंत, माझ्या वाढदिवसाकरता तू मुद्दाम वेळात वेळ काढून इथे आलास त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. ओ बाबा, तुम्ही आभार का मानताय? मला उलट खूप आवडलं इथे येऊन. पेरेंट्सचा बर्थडे सेलिब्रेट करणं ही कॉन्सेप्ट माझ्यासाठी खूप नवीन आहे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे माझं बालपण कसं गेलं. पण जानूशी लग्न झालं आणि त्यानंतर पहिला बर्थडे मी तिचा सेलिब्रेट केलाय. तुमच्याही या बर्थडेच्या सेलिब्रेशनमध्ये मी एक भाग होऊ शकलो ह्याचा मला खूप आनंद आहे बाबा. जयंत, अरे तू किती बिझी असतोस, तुझे किती व्याप आहेत मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे अगदी आवर्जून तू आज इथे आलास, खूप बरं वाटलं. ऑफकोर्स येणार बाबा. तुम्ही तर मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय, ते म्हणजे जानू. आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट? गिफ्ट? अरे जयंत, काहीतरी काय? हे बघ, तुझ्याकडून मी काहीही घेणार नाहीये. अरे आज तुम्ही दोघं इथे आलात हेच माझ्याकरता सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बाबा, हे गिफ्ट खूप खास आहे, त्यामुळे प्लीज नाही म्हणू नका. जानू जयंत, अरे प्लीज. थँक्यू. अरे काय आहे हे? बघा ना बाबा. अहो काय झालं काय? जयंत, या कंपनीतला 15% हिस्सा माझ्या नावावर केलास? काय? अय्या नाही जयंत, जयंत, हे गिफ्ट मी नाही स्वीकारू शकत. पण पण का बाबा? जावई बापू, अहो ते बरोबर बोलताय. नाही म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून आला हेच खूप आहे. पण इतकी मोठी भेट नाही स्वीकारू शकत आम्ही. आणि मी पण तुम्हाला आई बाबाच मानतो आई. आणि आई बाबांसाठी मी एवढंच केलंय. अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ही खरंच नाही स्वीकारू शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.